सर्वांना नमस्कार। आज आपण इकॉनॉमिक्स मधील एक महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे नॅशनल इन्कम अकाउंटिंग। कोणत्याही देशाच्या दृष्टीनं नॅशनल इन्कम अकाउंटिंग हा पार्ट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। कारण यामध्ये आपण काय बघतोय, कोणता पण देश असू दे त्या देशामध्ये आर्थिक उलाढाल किती मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्याचं मोजमाप करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे नॅशनल इन्कम अकाउंटिंग। म्हणजे संपूर्ण देशामध्ये टोटल किती गोष्टी आर्थिकरित्या कमी जास्त होत आहेत किंवा किती आर्थिकदृष्ट्या उत्पन्न होत आहेत, या सर्व गोष्टींची जमाबेरीज ही नॅशनल इन्कम अकाउंटिंग मध्ये होत असते। मग या नॅशनल इन्कम अकाउंटिंगचं मोजमाप करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स वापरले जातात। मग त्यामध्ये जीडीपी आहे, ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असे म्हणतो, जीएनपी आहे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, आणि बाकीच्या नॅशनल इन्कम अकाउंटिंग, त्यानंतर नॅशनल इन्कम ॲट फॅक्टर कॉस्ट वगैरे गोष्टी आहेत। आता यामध्ये आपण सुरुवात जी करणार आहोत ती जी सुरुवात आहे ती जीडीपी पासून करणार आहोत। जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। या प्रत्येक शब्दाचं एक वेगवेगळा अर्थ आहे। आता ग्रॉस या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण। म्हणजे काय, या देशाची जितकी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीच्या अंतर्गत संपूर्ण म्हणजे ग्रॉस। डोमेस्टिक म्हणजे काय, डोमेस्टिकचा अर्थ पण तोच, पण ग्रॉसचा झाला पूर्ण अर्थ, तसं डोमेस्टिक म्हणजे काय, देशाच्या अंतर्गत संपूर्ण देशाच्या अंतर्गत। आणि प्रोडक्ट म्हणजे काय, प्रोडक्ट म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आपण तयार करतोय। मग ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय, देशाच्या अंतर्गत आपण टोटल किती गोष्टी प्रोडक्ट करतोय किंवा तयार करतोय त्याची जमाबेरीज म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। आता एक साधं मी उदाहरण तुम्हाला देतो। एक कंपनी, मग ती काय करत्या, समजा बटाट्याचं चिप्स तयार करत्या, ठीक आहे। मग त्या बटाट्याचे चिप्स पॅकेट्स मध्ये तयार होतात आणि एक पॅकेट जे आहे ते समजा 10 रुपयाला आहे। मग ती कंपनी संपूर्ण वर्षभरामध्ये समजा की 100 पॅकेट तयार करते। मग त्या कंपनीचे टोटल इन्कम किती झाला, जो एका पॅकेटचा खर्च आहे तो 10 रुपये प्लस असे एका वर्षामध्ये किती करतात 100 पॅकेट्स, 100 गुणिले 10 1000, म्हणजे त्या कंपनीचा संपूर्ण वर्षभराचा इन्कम किती आला 1000। तसं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऑफ अ कंट्री म्हणजे जीडीपी कोणत्याही देशाचा जर डिफाईन करायचा झाला किंवा त्याची व्याख्या करायची झाली तर आपण कसं करणार, संपूर्ण देशामध्ये आर्थिक उलाढालीची जी जमाबेरीज आहे एका वर्षामध्ये किती होते याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये होते। आता जगभरातील सगळेच देश जर तुलना करायची झाली त्यांची आर्थिक दृष्ट्या तर ते जीडीपी यानेच तुलना करतात की अमेरिकेचा जीडीपी किती आहे, भारताचा जीडीपी किती आहे, चायनाचा जीडीपी किती आहे। मग त्याच्यावरून त्या देशाचं आर्थिक स्तर जागतिक लेवलला कसा आहे याचं मोजमाप होत असतं। मग हे झालं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। आता याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपी कॅल्क्युलेट करण्याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत ते आपण एक एक बघूया। पहिली जी मेथड आहे ती आहे मेथड्स इन्कम मेथड। पहिली जी मेथड आहे ती इन्कम मेथड। आता इन्कम मेथड म्हणजे काय,
साधं आपण उदाहरण घेऊया. आता कोणत्या पण कंपनीमध्ये, आता समजा एक बिस्किट तयार करणारी कंपनी आहे. मग एखाद्या बिस्किट तयार करणाऱ्या कंपनीचा आपण इन्कम कसा काढतोय याचा आपण विचार करूया. आता एक बिस्किट तयार करणारी कंपनी आहे, मग त्याचा इन्कम जर काढायचा झाला तर आपल्याला 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या कोणकोणत्या बघा. पहिली गोष्ट, ती जी कंपनी आहे ती कंपनी एखाद्या ठिकाणी तयार केलेली म्हणजे फॅक्टरी असणार त्यांची. मग ती ज्या जमिनीवर बनवल्या त्या जमिनीचा रेंट म्हणजे काय, भाडं. समजा माझी कंपनी आहे चॉकलेटची आणि एक मुलगा आहे, तो ओनर आहे त्या जमिनीचा. मग मी त्याला किती भाडं देतोय, तो झाला ते रेंट, भाडं. मग तो रेंट जो आहे तो पहिला पार्ट, की त्या जमिनीचा ती कंपनी मालक रेंट किती देतोय, तो झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट वेजेस. वेजेस म्हणजे काय, की आता त्या कंपनीमध्ये बिस्किट तयार करायला कामगार असणार, बरोबर. मग ते कामगार काम केल्याबद्दल कंपनी त्यांना काय देणार, पगार. मग तो पण एक खर्च झाला कंपनीचा, बरोबर आहे काय. मग ते जे येणार ते वेजेस मध्ये येणार आपला फॅक्टर. मग कंपनी रेंट पण देणार, कामगारांना वेजेस पण देणार म्हणजे पगार देणार. तिसरा पार्ट कोणता आहे, प्रॉफिट. आता कंपनीनं रेंट दिला, पगार दिलं, मग त्याच्यानंतर जी रक्कम राहणार ती कंपनीचा काय असणार, फायदा असणार. म्हणजे काय, आता समजा एक बिस्किट पुडा 10 रुपयाला आहे, बरोबर आहे. मग त्या 10 रुपयामध्ये कंपनीला ते बिस्किट तयार करण्यासाठी समजा 4 रुपये खर्च आलाय, 5 रुपये खर्च आलाय, बरोबर. मग ते उरलेला आणि 2 रुपये जर पगार देत असेल कंपनी कामगारांना, तर उरलेले पैसे काय आहेत, कंपनीसाठी फायदा असणार आहे. मग तो जो येणार तो प्रॉफिट. मग तो पण कंपनीचा एक इन्कमच असणार आहे, बरोबर. आणि चौथा जो पार्ट आहे ज्याला आपण महत्त्वाचं म्हणू शकतोय, त्यामध्ये येणार इंटरेस्ट पेमेंट्स. इंटरेस्ट पेमेंट्स काय ते जरा सांगतो तुम्हाला. इंटरेस्ट पेमेंट्स. इंटरेस्ट पेमेंट्स म्हणजे काय, आता बिस्किटची कंपनी तयार करणार आहे, त्यासाठी मशिनरी वगैरे लागणार. मग त्या मशिनरी कोणत्याही कंपनीची आर्थिक कुवत प्रत्येकाची विकतच घेण्याची नसणार. काही जण काय करणार, कर्ज काढणार आणि त्यानंतर विकत घेणार. मग त्यांचं डाऊन पेमेंट म्हणजे त्याचं व्याज दर, या गोष्टी आपल्याला भराव्या लागणार. मग त्या ज्या गोष्टी आहेत त्या इंटरेस्ट पेमेंट्स मध्ये येतात. म्हणजे कंपनी बिस्किट विकून, समजा कंपनीने बिस्किट विकलं आणि त्यांनी काय दिलं, 10 रुपये रेंटला दिले ज्याच्या मालकीची जमीन आहे त्याला. त्यानंतर पगार किती केला, समजा 10 रुपये दिला सगळ्या कामगारांना, ज्या कंपनीमध्ये वेगवेगळे कामगार आहेत त्यांना. प्लस कंपनीला प्रॉफिट किती मिळालं, समजा 20 रुपये मिळालं. आणि इंटरेस्ट पेमेंट म्हणजे ज्या मशिनी कंपनीनं घेतलेल्या आहेत त्या सगळ्या बँकेतून कर्ज काय घेतला असेल किंवा शेअर मार्केट्स मधून, बाकीच्या गोष्टींमधून, त्याचं इंटरेस्ट पेमेंट म्हणजे व्याज जे आहे कंपनी देणार ते समजा 10 रुपये आहे. तर याच्या अँगलनं जर विचार केला तर इन्कम मेथड मध्ये संपूर्ण कंपनीचा इन्कम किती आला, कंपनी इन्कम हे काय, रेंट अधिक वेज अधिक प्रॉफिट अधिक इंटरेस्ट पेमेंट म्हणजे 10 अधिक 10 अधिक 20 अधिक 10 म्हणजे किती आलं, 50. हा जो असणार आहे तो कंपनीचा इन्कम. मग हेच आपण देशाच्या तुलनेत बघूया. मग आता इन्कम जर काढायचा झाला जीडीपीचा, तर त्याच्यामध्ये काय येणार, देशामध्ये संपूर्ण कंपनीज किती आहेत, त्यांचं त्या रेंट किती देतात, त्यानंतर त्या वेजेस कामगारांना किती देतात, त्यानंतर त्या सर्व कंपन्यांचं आपल्या संपूर्ण देशामध्ये प्रॉफिट किती आहे, आणि त्यानंतर त्या कंपन्या इंटरेस्ट पेमेंट किती करतात. या चारही गोष्टींची जर आपण ऍडिशन केली तर ती निघत्या ती संपूर्ण देशाची आपल्या जीडीपी निघत्या. मग जीडीपी इन्कम मेथडनं काय ना, जीडीपी इज इक्वल टू हा रेंट प्लस वेजेस प्लस प्रॉफिट आणि प्लस इंटरेस्ट पेमेंट.
हा जो फॉर्म्युला आहे तो इन्कम मेथडनं आपण काढतोय. जीडीपी संपूर्ण देशाची इन्कम मेथडनं काय येणार की सर्व ज्या आपल्या देशामधील कंपन्या आहेत त्या रेंट किती देतात, प्लस कामगारांना पगार किती देतात, प्लस त्यांनी प्रॉफिट किती कमवतात आणि त्यानंतर व्याज किती देतात बँकांना, या फॉर्म्युल्यानुसार आपण जीडीपी काढतोय. आता दुसरी मेथड बघूया, प्रोडक्ट किंवा व्हॅल्यू ऍडेड मेथड म्हणतात त्याला. दुसऱ्या मेथड सगळ्या गोष्टी साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. तरी पण समजा काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगू शकताय. त्यानंतरच मी त्याच्यामध्ये सुधारणा करून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय असेल ते योग्य ते मार्गदर्शन करू शकतोय. आता जीडीपी कॅल्क्युलेशनची दुसरी मेथड जी आहे ती प्रोडक्ट और व्हॅल्यू ऍडेड मेथड. व्हॅल्यू ऍडेड मेथड ही पण मेथड खूप सोपी आहे. यामध्ये काय असणार आहे की संपूर्ण देशामध्ये जितक्यांचा व्यापार आहे, जितक्यांचा बिझनेस आहे किंवा जितकी लोक काम करतात ते व्हॅल्यू ऍडिशन कशी करतात एखाद्या प्रोडक्टमध्ये. मग आता हे जरा ऐकताना तुम्हाला कॉम्प्लिकेटेड किंवा जरा कॉम्प्लेक्स वाटत असेल, मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. आता समजा एक व्यक्ती आहे लाकूड तोड्या, मग तो काय करतोय, त्याचं रोजचं काम काय असणार आहे, लाकूड तोडणे हे त्याचं रोजचं काम असणार आहे. मग त्यानं काय केलं, जंगलामध्ये गेला आणि लाकूड तोडलं. मग लाकूड तोडल्यानंतर तो लाकूड घेऊन आला आणि त्यानं लाकूड काय केलं ते समजा की सुताराला विकलं, बरोबर. मग ते समजा लाकूड तोड्या जो आहे, लाकूड तोड्या त्यानं ते सुताराला जे विकलं ते समजा 100 रुपयाला विकलं. हे रुपीचं साईन आहे, नाहीतर तुम्ही कन्फ्युज होशील की काय आहे म्हणून. रुपीचं साईन 100 रुपयाला समजा लाकूड एक सुताराला विकलं. मग सुतार काय करणार, त्या लाकडाची जी साल वगैरे आहे ती व्यवस्थित काढणार, बरोबर, आणि त्याच्या फळ्या काढणार. मग सुतारानं काय केलं, ते जे फळ्या वगैरे केलं म्हणजे काय केलं, त्याने व्हॅल्यू ऍडिशन केलं. त्यामध्ये स्वतःच्या मशिनरीचा वापर वगैरे केला, त्याची साल वगैरे काढली, त्यानंतर लाकडाच्या संपूर्ण फळ्या वगैरे केल्या. म्हणजे यातून काय केलं, त्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन केलं, त्या फळ्या तयार झाल्या. मग त्या फळ्या काय केला त्यानं, फर्निचरवाल्याला, जे टेबल खुर्च्या वगैरे करणारे जे लोक असतात फर्निचरवाली, त्यांना समजा त्यांना कितीला विकला, समजा 300 रुपयाला विकला, किंवा आपण पकडू 700 रुपयाला, 300 रुपयाला विकला समजा, ठीक आहे. मग सुतार काय करणार, 300 रुपयाला त्यानं फर्निचरवाल्यांना विकला. आता फर्निचरवाली काय केली, ते फळ्या वगैरे घेतली व्यवस्थित, ठीक आहे. त्यांना समजा फिनिशिंग वगैरे काय करायचं असेल तर त्यांनी केलं आणि त्या फळ्या जोडून त्यांनी एक टेबल तयार केला असं समजा. मग तो टेबल जो आहे तो त्या फर्निचरवाल्यांनी माझ्यासारख्याला समजा आता हा टेबल आहे 1000 रुपयाला विकला, बरोबर. मग त्याचं काय झालं, 1000 रुपयाला समजा तो विकला. मग ही जी प्राइस आहे ती मी दिली, म्हणजे मी कस्टमर असल्यामुळे मी 1000 रुपये दिलो आणि तो टेबल घेतला. मग यामध्ये 2 टप्प्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन झाली. एक व्हॅल्यू ऍडिशन काय झाली, सुतारानं लाकूड जे आहे ते व्यवस्थित करून त्याच्या फळ्या तयार केला. मग ती व्हॅल्यू ऍडिशन कशी काढायची, सुतारानं केलेली व्हॅल्यू ऍडिशन, त्यानं जे विकलाय 300 रुपयाला विकला आणि 100 रुपये त्याला लाकूड तेवढ्याला दिलेला, बरोबर. मग 300 वजा 100 म्हणजे रुपये 200, ही जी आली ही सुताराची व्हॅल्यू ऍडिशन झाली, बरोबर. हे काय लाकूड तोड्याचं 100 रुपये ते आहेत ते फिक्सच आहे, त्यामध्ये काय आपण वजा किंवा अधिक काय करू शकणार नाही. आता फर्निचरवाल्याची व्हॅल्यू ऍडिशन जर काढायची झाली तर ती कशी काढायची, फर्निचरवाल्यानं सुताराला 300 रुपये दिला आणि त्याच्याकडून फळ्या घेतला आणि कस्टमरला, समजा मी कस्टमर आहे, कंझ्युमर आहे मी,
मला 1000 रुपयाला त्यानं विकला, बरोबर. मग ती जर काढायची झाली की बाबा फर्निचरवाल्याने व्हॅल्यू ॲडिशन किती केला, मग हे 1000 वजा 300, कारण 300 अगोदर त्यानं सुताराला दिलाय आणि 1000 रुपयाला मला विकला, म्हणजे 1000 वजा 300, मग इथे किती येणार 700 रुपये, बरोबर. मग आता सध्या जर हे एक झालं उदाहरण कशाच्या रिलेटेड, हे लाकडाच्या रिलेटेड एक उदाहरण झालं. मग या लाकडाचा जर आपण बिझनेस घेतला तर याच्यामध्ये टोटल व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे लाकडाचा संपूर्ण व्यापार जो आहे तो कितीचा झाला, $100 जे सुरुवातीला लाकूड तोडायला मिळालं ते, प्लस $200 जे सुताराचं व्हॅल्यू ॲडिशन झालं ते, प्लस फर्निचर वाल्याचं $700, म्हणजे असं किती झालं 1000 रुपये. आलं का लक्षात. मग ही जी किंमत आहे ती आपल्याला संपूर्ण या लाकडाच्या व्यापारातून मिळाली व्हॅल्यू ॲडिशन मेथडनं, ठीक आहे. मग असंच संपूर्ण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक गोष्ट, मग चहावाल्याचं आपण उदाहरण घेऊ शकतोय की त्यानं साखर घेतला, त्यानंतर दूध एकीकडून घेतला, त्यानंतर पावडर एकीकडून घेतला, त्याचं सगळं मिश्रण केल्यानंतर त्यानं चहा बनवला, तो किती 1 कप तो 10 रुपयाला गेला. मग त्यामध्ये त्या प्रोडक्टला घ्यायला किती मिळालं, प्लस जे 10 रुपये त्यानं विकालाय ते 10 मधून प्रोडक्टची व्हॅल्यू जर मायनस केली तर ते किती व्हॅल्यू ॲडिशन झालं. अशा सगळ्या व्यापारांची व्हॅल्यू ॲडिशन जर झाली आणि जो टोटल किंमत येते ती जीडीपी व्हॅल्यू ॲडेड मेथडनं आपल्याला मिळते. इतकी सिंपल आहे, कन्फ्यूज होऊ नका. सुरुवातीला जरा हे वाटेल, कारण का की जरा कॉम्प्लेक्स असं इतकं काय नाही आहे, पण तरी पण समजून घ्या. हे समजून घेतल्यानंतर ज्यावेळी तुम्ही नोट्स वाचाल की व्हॅल्यू ॲडेड मेथड जीडीपी कॅल्क्युलेशन म्हणजे काय आहे आणि हे उदाहरण जर तुम्ही कम्पेअर केला तर तुम्हाला लगेच ही गोष्ट समजून जाईल. आणि तिसरी जी आहे ती एक्सपेंडिचर मेथड. तिसरी जी आहे ती एक्सपेंडिचर मेथड. एक्सपेंडिचर मेथड म्हणजे खर्च एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये कोण कोण करायला लागले आणि किती किती करायला लागले त्याचं टोटल जे कॅल्क्युलेशन आहे समाबेरीज ती एक्सपेंडिचर मेथड मध्ये येणार. एक्सपेंडिचर मेथड यामध्ये आपण काय बघणार आहे, कोण पण असू दे, साधा नागरिक असू दे आपल्या देशामध्ये, भारत सरकार असू दे किंवा वेगवेगळ्या कंपनीज असू द्या, त्या अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसे खर्च करतात. एक्सपेंडिचर म्हणजे काय, खर्च करणे. किती खर्च करतात त्याचं टोटल कॅल्क्युलेशन जे येणार आहे ते एक्सपेंडिचर मेथड मध्ये येणार आहे. आता हे काढताना 3 गोष्टी गरजेच्या आहेत मेन, आणि चौथी गोष्ट पण तुम्हाला सांगतो. पहिली जी गोष्ट येणार आहे एक्सपेंडिचर, आपण खालून वरती जाऊया. पहिला काय, आपण सर्वसामान्य आपल्या देशाचे नागरिक आपण काय करतोय, खर्च करतोय. समजा आता मी हा खडू घेतलाय, मग खडूला काय आता हे 100 रुपये देऊन बॉक्सभर घेतले खडू, मग मी काय केलो, माझ्याकडील जे पैसे आहेत ते मी दुकानदाराला दिलो, म्हणजे काय, माझ्याकडून पैसे खर्च केलो, म्हणजे काय केलो, मी एक्सपेंडिच केलो. मग ते एक्सपेंडिचर मेथड मध्ये माझा जो पॉइंट आहे तो काय येणार, कंझ्युमर एक्सपेंडिचर. कंझ्युमर एक्सपेंडिचर, कंझ्युमर म्हणजे काय, मी कंझ्युम केलो. कंझ्युम केलो काय म्हणजे काय, माझ्यासाठी मी खडू वापरला म्हणून मी कंझ्युमर, त्यामुळे हे कंझ्युमर एक्सपेंडिचर हा झाला पहिला पॉइंट, कंझ्युमर एक्सपेंडिचर. त्यानंतर आता फक्त आपल्या देशामध्ये कंझ्युमरच राहतोय काय, नाही, बाकीची पण व्यक्ती राहतात. मग त्यांचं काय आहे, आता हे झालं कंझ्युमरचं पॉइंट. आता दुसरा बिझनेसमॅनच्या पॉइंट ऑफ व्ह्यून आपण बघूया. बिझनेसमॅन काय करणार, वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी. आता आपण खडूचं उदाहरण घेतले, म्हणजे खडूनच जाऊया. मग आता एक खडू तयार करणारी जी कंपनी आहे त्याचा एक बिझनेस आहे. मग त्याचा बिझनेस ओनर जो आहे किंवा कंपनीचा जो मालक आहे तो खडू तयार करणाऱ्या मशिनीला पैसे लावणार, ती पैसे विकत घेऊन ती मशीन घेऊन येणार, बरोबर. मग तो पॉइंट कोणता झाला की तो पॉइंट जो झाला तो इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर म्हणजे काय,
तो जो खडू कंपनीचा मालक आहे त्याने इन्व्हेस्ट केला, कारण मशीन काय लगे खराब होणार नाही. ती मशीन 10 वर्ष चालू शकते, 15 वर्ष चालू शकते. तुम्ही मेंटेनन्स कसा करताय त्या गोष्टीवर अवलंबून असणार. मग त्या मशीनवरती मग तसं हे झालं खडूच्या बाबतीत, तसं बिस्किट करणाऱ्यांच्या बाबतीत आहे, चिप्स करणाऱ्यांच्या बाबतीत आहे. त्यांनी काय केलं, मशिनीमध्ये इन्व्हेस्ट केलं. बरोबर, मग ते पण खर्चच केला त्यांनी, कंपनीनं खर्च केला. बरोबर, मग ते जे येणार आपलं ते येणार इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर पहिलं झालं कन्झ्युमर एक्सपेंडिचर, म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी केलेला खर्च. इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर जो कंपनी वेगवेगळी मोठमोठी फर्म जे आहे त्यांनी केलेला खर्च अर्थव्यवस्थेमध्ये. इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. आता ह्या दोन गोष्टी झाल्या. आता सगळ्यात मोठी गोष्ट जी आली ती गव्हर्नमेंट. आता तुम्हाला माहित आहे की गव्हर्नमेंट सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करते वेगवेगळ्या प्रकारे. मग आता गव्हर्नमेंटचे ऑफिसेस वगैरे आहेत, तिथं कन्स्ट्रक्शन वगैरे करायचं झालं तर तो वेगळा खर्च येणार. त्यानंतर गव्हर्नमेंटला गाड्या वगैरे लागतात गव्हर्नमेंट ऑफिसरांना, ते वेगळं येणार. मोठमोठ्या इमारती आल्या, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर मोठमोठं तयार करण्यासाठी तिथं सळ्या ह्या गोष्टी, अशा गोष्टीमध्ये गव्हर्नमेंट खर्च करते. मग तो पण एक खर्चाचाच भाग झाला. मग आपल्याला ते सुद्धा ह्या कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायला पाहिजे. मग त्यानंतर जे पॉइंट आहे ना तो गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, म्हणजे गव्हर्नमेंटने किती खर्च केले आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. मग हे झाले 3 पॉइंट. आता जो यानंतर जो येणार आहे तो जो पॉइंट आहे तो जरा तुम्ही व्यवस्थित समजून घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे, कारण तो भरपूर जण या येणाऱ्या पॉइंट मध्ये कन्फ्युज होतात. आता चौथा जो पॉइंट आहे तो खूप महत्वाचा आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचं यामध्ये कन्फ्युजन होतंय. तो पॉइंट कळायला खूप अवघड जातोय. पहिली गोष्ट यामध्ये चौथ्या पॉइंट मध्ये जरा मी स्ट्रेस देणार आहे, कारण जीडीपी म्हणजे काय, आपल्या देशाची जी बाउंड्री आहे त्यामध्ये होणाऱ्या उलाढाली. मग ते उलाढाल आपल्या देशामधील कोणतरी कंपनीचा ओनर असू दे तो करू दे, किंवा बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये एखादा कंपनी टाकणारा तो करू दे, ते येणार जीडीपी मध्ये. तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता नायकी म्हणा, अमेझॉन म्हणा, या का आपल्या भारतातल्या कंपन्या म्हणजे ओनर यांचा आपल्या भारतातला नाही आहे. या कंपन्यांचा ओनर फॉरेनचा आहे, पण या कंपन्या आपल्या भारत देशामध्ये आहेत. मग याचं सुद्धा उलाढाल जी आहे, आर्थिक उलाढाल, ती ह्या जीडीपी मध्ये येणार. बरोबर आहे, कारण या कंपन्या आपल्या भारत देशामध्ये आहेत. बरोबर, त्यामध्ये आता सध्या हा जो पॉइंट आहे, आता तुम्हाला सांगतो मी की थोड्या गोष्टी आपण आयात करतोय बाहेरच्या देशामधून, इम्पोर्ट करतोय. मग त्यामध्ये आता आपण सगळ्यात सोपं आणि समजणार घेतलं तर गल्फ कंट्रीज जी आखाती राष्ट्र आहेत त्यांच्यामधून आपण कच्चं तेल ऑइल आपण इम्पोर्ट करतोय, आयात करतोय. बरोबर, मग तिथं काय करतोय, आपल्या देशामधून पैसे आपण बाहेर देतोय. बरोबर, मग तो जो पॉइंट आहे तो यामधून वजा व्हायला पाहिजे, कारण ते जे पैसे आहेत ते आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करत नाही, बाहेर खर्च करतोय. मग तो जो फॅक्टर आहे तो यामधून वजा व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, तसंच आपल्या देशामधील काही कंपन्या काय करतात, बाहेर एक्सपोर्ट करतात, म्हणजे निर्यात करतात कोणता पण प्रोडक्ट. ठीक आहे, मग त्या एक्सपोर्ट केलेल्या प्रोडक्टचे पैसे जे असणार आहेत ते आपल्या देशामध्ये येणार. बरोबर, मग ती गोष्ट जी आहे ह्या गोष्टींमध्ये ऍड व्हायला पाहिजे. मग आपण काय करूया की समजा आपल्या देशामधील ज्या कंपन्या आहेत त्या एक्स रुपयेचा माल बाहेर निर्यात करतात असं धरूया. एक्स रुपयेचा माल त्या कंपन्या बाहेर निर्यात करतात. मग तो जो पॉइंट येणार तो एक्स, तो जो करणार तो पण ऍड करणार, मिळवणार. कारण का, ज्या वेळेला आपण एखादा प्रोडक्ट बाहेर एक्सपोर्ट करणार किंवा निर्यात करणार त्यावेळेला त्यामधून आपल्या देशामध्ये पैसे येणार. कारण आता समजा माझी कंपनी आहे, मी काहीतरी बाहेर विकलो तर ते पैसे आणि परत मी इन्व्हेस्ट करणार ह्यामध्ये कशात तर. मग त्यामुळे हा जो पॉइंट आहे तो ऍड करणं यामध्ये गरजेचं आहे, कारण आपण तो प्रॉफिट मध्ये कमवा लागलोय. मग तसंच एक वजा करायचा सुद्धा पॉइंट आहे. तो काय, ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट बाहेरच्या देशामधून आयात करतो, इम्पोर्ट करतो, त्यावेळेला आपल्या देशामधील पैसा आपण बाहेर देतो.
बरोबर. मग तो आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये येणार काय, देशाच्या बाउंड्रीमध्ये येणार काय पैसा, नाही. मग तो यामधून वजा करायचा आहे. मग समजा आपण काय केलं, आय रुपयेचं जो प्रोडक्ट आहे तो आयात करण्यासाठी खर्च केला, आय पैसे समजा जर खर्च केले तर तो पॉइंट वजा व्हायला पाहिजे, कारण आय रुपये ते आपण जे पैसे आहेत ते बाहेर देशामध्ये खर्च केले जेणेकरून आपल्याला एखादी गोष्ट आयात करता यावी. मग हा जो पॉइंट आहे हा आता क्लिअर झाला असेल अशी माझी पूर्ण खात्री आहे. त्यास एक्स काय, ज्या गोष्टी आपण निर्यात केल्या बाहेरच्या देशामध्ये त्याच्यातून मिळालेले पैसे, आणि प्लस मायनस आय काय आहे की ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट आयात करतोय बाहेरच्या देशातून त्यावेळेला आपण बाहेर घालवलेले पैसे. मग आता जीडीपी मध्ये काय येणार, कन्झ्युमर एक्सपेंडिचर प्लस इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर, जे मशिनी वगैरे खर्च करतात ते, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जे आपलं सरकार खर्च करते, प्लस जे आपण आयातीमधून पैसे निर्यातीमधून पैसे मिळवत होते, आणि मायनस आयातीमध्ये जे पैसे घालवत होते. असा हा जीडीपीचा एक्सपेंडिचर मेथड मध्ये आपल्याला हा पूर्ण पॉइंट आपण समजून घेतला. आता मेन जो मुद्दा आहे तो हा की या ज्या गोष्टी आहेत की जीडीपी कॅल्क्युलेशन आता सध्या आपण आपल्याला माहित आहे की याद्वारेच जागतिक लेवलला प्रत्येक अर्थव्यवस्थेची तुलना होत्या. पण या जीडीपीचं कॅल्क्युलेशन जे आहे यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या गृहीत धरल्या जात नाहीत, कारण याला सोडून सुद्धा भरपूर गोष्टी अशा आहेत जिथं उलाढाल होत असते पण या कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही. मग आपण आता तो पॉइंट बघणार आहोत ज्या पॉइंटचं नाव आहे लिमिटेशन्स इन जीडीपी कॅल्क्युलेशन. लिमिटेशन्स इन जीडीपी कॅल्क्युलेशन म्हणजे काय की आपण जे जीडीपी कॅल्क्युलेट करतोय त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश हा होत नाही ते यामध्ये आपण बघणार आहोत. पहिला पॉइंट काय आहे बघा, लिमिटेशन्स कोणकोणते आहेत. आता नॉन मॉनिटाइज्ड सेक्टर हा एक पहिला पॉइंट आहे. नॉन मॉनिटाइज्ड सेक्टर कॉम्प्लिकेटेड वाटते, मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. आता समजा माझी अर्धा एकर शेती आहे, मग अर्धा एकर शेती आहे आणि माझं कुटुंब 5 लोकांचं आहे. मग यामध्ये नॉन मॉनिटाइज्ड सेक्टर मध्ये काय येणार, त्या शेतीमध्ये मी जेवढं पीक पिकवतो ते फक्त मी माझ्या फॅमिलीसाठीच वापरतोय. मग थोड्यामध्ये मी काय केलं, गहू केलं आणि थोड्यामध्ये तांदूळ केलं. मग ते जे पैसे आहेत ते मी खर्च कुठंच करणार नाही, किंवा त्या अर्ध्या एकर शेतीमधून जो मला भाग मिळालेला आहे तो मी कुठंच वापरणार नाही, फक्त माझ्यासाठी वापरणार. मग या गोष्टीची आर्थिक उलाढाल तुम्ही जीडीपी कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करू शकणार आहे काय, त्याचं उत्तर आहे नाही. मग आपल्या भारत देशामध्ये तुम्हाला माहित आहे की असे भरपूर शेतकरी आहेत ज्यांची शेती खूप कमी आहे आणि त्यांनी काय करतात, त्या शेतीचा वापर फक्त स्वतःच्या घरातल्यांची गरज भागवण्यासाठी करतात. मग त्यामुळं नॉन मॉनिटाइज्ड सेक्टर म्हणजे हाच की ज्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय आणि त्याचा वापर फक्त स्वतःसाठी करून घेतोय, जसं आपण या शेतीच्या उदाहरणामधून समजून घेतलं, तो एक पार्ट. मग हा जीडीपी कॅल्क्युलेशन मध्ये येतच नाही. मग आपल्या देशामध्ये जेवढे अशा उलाढाली होणार त्या जीडीपी कॅल्क्युलेशन मध्ये येणार काय, त्याचं उत्तर आहे नाही. त्यामुळे हा पॉइंट जो आहे तो काय यामध्ये कन्सिडर केला नसल्यामुळे जीडीपी मध्ये तेवढी रक्कम किंवा तेवढी किंमत ही कमी होणार जीडीपीची. त्यामुळे हा एक ड्रॉबॅक आहे जीडीपी कॅल्क्युलेशन मध्ये. दुसरा जो पॉइंट आहे तो बार्टर सिस्टम. बार्टर सिस्टम म्हणजे काय की आता आपल्या देशामध्ये तुम्हाला माहित आहे की आपल्या खेडी भरपूर आहेत आपल्या देशामध्ये. मग काही खेड्यामध्ये आता सध्या चलनाचा व्यापार होत असतो, पण काही अजून खेड्यामध्ये जसं आपण नॉर्थ ईस्टचा भाग घेऊया, थोडी मागासलेली खेडी किंवा मागासलेल्या राज्यामध्ये जी खेडी आहे त्यांचं काय पॉइंट, तिथं पैशाचा व्यवहार कमी होतोय. तिथं काय बार्टर सिस्टम म्हणजे काय असते, आता समजा माझं 2 एकर शेती आहे, मग मी काय केलं त्यामध्ये समजा गहू केलं, मग ते गहूचं उत्पादन मी घेतलो. त्यानंतर माझा एकटा मित्र आहे त्याची समजा 2 एकर शेती आहे, त्यानं त्यामध्ये तांदूळ केला,
मग आम्ही बाजारामध्ये ते देतच नाही. आम्ही काय करतोय, आता 2 एकर मध्ये गहू केलेलं संपूर्ण मी माझ्यासाठी वापरणार नाही. मला जेवढं लागणार आहे तेवढं घेणार, बाकीचं काय करणार मी ठेवणार इथं. मग समजा त्याला काय, तो पण तसंच करणार. तांदूळ त्यानं जेवढं त्याच्या शेतीमध्ये कमवलाय त्याला लागणारा भाग घेणार, तो तांदूळ घेणार बाहेर थोडं विकायला. मग मी काय करणार, हे गहू तुला घे आणि ते तांदूळ मला दे. ही जी देवाणघेवाण आहे वस्तूमध्ये त्याला म्हणतात बार्टर सिस्टम. मग ह्यामध्ये सुद्धा आर्थिक काही चलन नाहीये, चलनाचा काही संबंधच नाही, कारण चलन आम्ही वापरलंच नाही. मी त्याला गहू दिलो, त्यानं मला तांदूळ दिला. पण याचं दुसरा अँगल काय, संपूर्ण माझ्या गरजा भागल्या. मला गहू पण मिळाला माझ्या शेतामधून, तांदूळ पण मिळालं त्याच्या शेतामधून, तसेच त्याला तांदूळ पण मिळालं त्याच्या शेतामधून प्लस गहू मिळाला माझ्या शेतामधून. दोघांची पण गरज भागली. पण याच्यामध्ये जीडीपी कॅल्क्युलेशन मध्ये काय आलं काय नाही. मग ही सुद्धा पद्धत जी आहे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होते आणि याचं सुद्धा कॅल्क्युलेशन जीडीपी मध्ये होत नाही. याच्यामध्ये ज्या उलाढाली होतात त्या जीडीपी मध्ये गृहीत धरल्या जात नाही. आता तिसरी गोष्ट जे अनऑर्गनाइज्ड सेक्टर. आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ 80 ते 85% जो भाग आहे तो अनऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये येतोय. अनऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये काय म्हणजे काय, आता आपण सहजच तुम्ही असं कोणत्याही शहरामध्ये फिरा किंवा कोणत्याही ठिकाणी आपण जावा, त्यामध्ये रस्त्याला चहावाले असतात, पोहेवाले असतात, बाकीचे नाश्ता सेंटरवाले असतात. मग ते जे आहेत ते ऑर्गनाइज्ड नाहीत. म्हणजे ऑर्गनाइज्ड म्हणजे काय की त्यांचा जो आर्थिक उलाढाल आहे की समजा दिवसाला 100 रुपयाचा, 500 रुपयाचा, 1000 रुपयाचा त्यांनी व्यापार केला नाश्ता विकून किंवा चहा विकून, तर तुम्हाला वाटत असेल काय ते जीडीपी कॅल्क्युलेशन मध्ये येणार? येतच नाही. कारण त्यांचं सेक्टरचं आपण भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन असू दे ते गृहीतच धरत नाही. पण त्यांच्यामुळं अनऑर्गनाइज्ड सेक्टर मधला हा जो मोठा भाग आहे तो सुद्धा, असं चहावाले असू द्या, त्यानंतर नाश्ता सेंटरवाले असू द्या, ते सुद्धा आपण जीडीपी मध्ये गृहीत धरलं जात नाही. मग त्यामुळं त्याची सुद्धा किंमत ओरिजिनल किमतीमधून आपल्याला कमी करावी लागते किंवा ती गृहीतच धरली जात नाही. मग हा सुद्धा एक तोटा आहे. आणि चौथं काय, इलिगल इन्कम. इलिगल इन्कम याच्यामध्ये काय आहे की आपण जो म्हणतोय त्याला ब्लॅक मनी. आता ब्लॅक मनीचं तुम्हाला माहित आहे की ब्लॅक मनी कोण का रजिस्टर करेल? जो अनरजिस्टर्ड मनी आहे किंवा जो जितका प्रामाणिकपणे व्यापार व्हायला पाहिजे किंवा जो टॅक्स बसायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी इन्कम दाखवून तो मनी घेणं म्हणजेच इलिगल इन्कम. मग त्याचं तर जीडीपी मध्ये कॅल्क्युलेशन येणारच नाही, बरोबर? मग अशा प्रकारे हे 4 पॉइंट असे आहेत की ज्यामध्ये उलाढाल भरपूर होत असत्या पण ते जीडीपी कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही. आणि त्यामुळेच हा जीडीपीचा खूप मोठा ड्रॉबॅक मानलेला आहे की जीडीपी मध्ये ह्या गोष्टी येत नाही. मग त्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे बाकीच्या पण थेअरी मांडलेल्या आहेत जेणेकरून संपूर्ण देशाचं व्यवस्थित आर्थिक क्षेत्रावरती व्यवस्थित कॅल्क्युलेशन व्हावं. पण तरी पण जीडीपी आता सध्या म्हणजे आता 21st सेंचुरी मध्ये सुद्धा जीडीपी हे एकमेव मोजमाप करायचं साधन आहे जागतिक लेवलला. आणि याच्याद्वारेच कोणत्याही देशाचे आर्थिक स्तर जो आहे तो मोजमाप केला जातो की याच्यावरच या भारत देशाचा जीडीपी किती आहे, अमेरिकेचा जीडीपी किती आहे. आता तुम्हाला पंतप्रधानांच्या तोंडामधून सारखं वेगवेगळ्या भाषणामध्ये कळालंच असेल की आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे, 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे. मग ते 5 ट्रिलियन जे डॉलर जे पंतप्रधान आपले म्हणत आहेत ते जीडीपीच की आपला जीडीपी जो आहे तो 5 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे 5 ट्रिलियन डॉलर हा होणार आहे. मग ते जीडीपीच ज्यावरतीच संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशांचं आर्थिक स्तर हा मापला जातो तो एकमेव म्हणजे जीडीपी. आता आपण हे लेक्चर इथंच थांबवत आहे. यामध्ये काही शंका असतील तर आपण कमेंट करून मला सांगाव्यात. मी पण हे माझं दुसरं लेक्चर आहे ऑनलाईन, त्यामुळे काही चुका होत असतील तर आपण काही सजेस्ट करणार असाल तर नक्की मला सजेस्ट करा कमेंट मधून. आणि जर आपल्याला लेक्चर जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा जेणेकरून
माझा यामधून प्रामाणिक उद्देश हाच आहे की या ज्या कन्सेप्ट आहेत ज्या विद्यार्थ्यांना अवघड वाटतात आणि जे क्लास लावू शकत नाही त्यांना मराठीमधून साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपल्या लोकलची उदाहरण देऊन, जसं आपण खडूचं बघितला, पेनाचं बघितला, चिप्सचं बघितला, अशामध्ये समजून सांगणं. एकदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली की मग तुम्ही कोणतं पण नोट्स वाचा, तुम्ही सहज सगळं समजून घेऊ शकताय. मग त्यानंतर MPSC असू दे, UPSC असू दे, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटच्या बाकीच्या कोणत्याही एक्झाम्स असू द्या, त्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला फसवू शकणार नाही. मग किती पण फिरवून विचारू द्या, एकदा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की मग काही सुद्धा अडचण येणार नाही. आणि इकॉनॉमिक्स हा कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, तिथं पाठ करून किंवा काही अशा गोष्टी करून तुम्हाला यामध्ये काही समजणार नाही. त्यामुळं इथून तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा, नोट्स वाचा, सर्व काही तुम्हाला समजून जाईल ही माझी खात्री आहे. माझं काहीतरी चुकत असेल तर मला कमेंट मधून सांगा, कारण तुमच्या रिस्पॉन्स वरतीच, तुमच्या फीडबॅक वरतीच मी स्वतःला आणि जरा सुधारू शकेन आणि जेणेकरून तुम्हाला चांगल्यात चांगलं माझ्याकडून जे देता येईल ते द्यावं ही माझी इतकीच अपेक्षा आहे. धन्यवाद.